CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। मातोश्री गट आणि उबाठा गटाचे अत्यंत कमी नगरसेवक निवडून आले आहेत। त्यांनी कितीही पक्ष एका जागी आणण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना बहुमत मिळू शकत नाही। ते प्रयत्न करतीलही, मात्र आम्हाला कुठेही लपाछपवी करण्याची गरज नाही। ज्या पक्षांच्या बैठका होतात, नगरसेवकांना मार्गदर्शन करायचे असते, सूचना द्यायच्या असतात, त्या बैठका चांगल्या हॉटेलमध्ये किंवा सभागृहातच घेतल्या जातात। अशा प्रकारची लपवाछपवी करण्याची गरज नसते, अशी टीका त्यांनी केली। शिवसेना भाजप युतीने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक मुंबई शहराच्या विकासासाठी लढवली। झोपडपट्टीवासी असोत, मराठी माणूस असो किंवा हिंदुत्ववादी विचारधारा मांडणारे लोक असोत, या सर्वांच्या हक्कांसाठी ही युती झाली होती। या युतीला मुंबई शहरात जनतेने भरभरून बहुमत दिले आहे। महापौर कोण होणार हा निर्णय माझ्यासारख्या कार्यकर्ता ठरवत नाही। पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि वरिष्ठ नेते हा निर्णय घेतील। जो महापौर ठरेल तो महायुतीचाच असेल। मुंबईचा महापौर मराठीच असेल, हिंदू असेल आणि मराठी माणसाला तसेच गोरगरिबांना न्याय देणारा असेल। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्येही आम्ही एकत्र निवडणुका लढवल्या आहेत। प्रत्येक पक्षाच्या अध्यक्षांना त्यांच्या पक्षाचे निर्णय घेण्याचा अधिकार असतो। ते पक्षाच्या वाढीसाठी आपापल्या सोयीने निर्णय घेत असतात। अमोल अंधारे यांचे नेतृत्व केवळ खामगावपुरते मर्यादित नाही। त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या माध्यमातून संघटन उभे केले आहे। त्यामुळे त्याचा फायदा केवळ खामगाव मतदारसंघालाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात शिवसेनेला होईल। हा पक्ष प्रवेश भाजपासाठी फटका नसून आमची युती असल्याने संघटन वाढीचा फायदा भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना होईल। काही शिवसैनिक उद्धव ठाकरे व संजय राऊत यांना ब्रँड म्हणत होते, तर काही मनसेचे कार्यकर्ते राज ठाकरे यांना ब्रँड म्हणत होते। मात्र महाराष्ट्रात कोणीही ब्रँड नाही। आतापर्यंत एकमेव ब्रँड होते ते म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे। अरे तुम्ही पाहत असाल की त्या मातोश्रीवाल्याचे आणि उबाटाचे इतके कमी नगरसेवक आलेले आहेत की किती पक्ष यांनी एका जागावर आणायचा प्रयत्न केला तर यांचं बहुमत होऊ शकत नाही। त्यामुळं आता ते प्रयत्नही करणार नाही तर आम्हाला कुठं लपाछपी करण्याची गरज नाही। पण ज्या पक्षीय बैठका असतात, नगरसेवकांना मार्गदर्शन करायचं असतं, त्यांना काही सूचना करायच्या असल्या तर त्याच्यासाठी बैठका या चांगल्या ठिकाणी हॉटेलला म्हणा किंवा हॉलमध्ये म्हणा ह्या बोलावल्या जात असतात। असं काही लपाछपी करण्याची काही गरज आता नाही। हे बघा, आम्ही सुरुवातीपासून सांगितलं की मुंबईचा महापौर हा मराठी असेल, हा हिंदूच असेल आणि मराठी माणसाला गोरगरीब लोकांना न्याय देणारा असेल। हे बघा, शिवसेना मुंबई महानगरपालिकेची निवडणूक मुंबई शहराच्या विकासासाठी, तिथले झोपडपट्टीवासी असतील, तिथला मराठी माणूस असेल, तिथला हिंदुत्ववादी लोक असतील, या सगळ्यांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना भारतीय जनता पक्षानं त्या ठिकाणी युती केली होती आणि त्या युतीमध्ये लोकांनी भरभरून बहुमत आम्हाला मुंबई शहरामध्ये दिलेला आहे। महापौर कोणाचा होतो हा जे निर्णय आहे ते काही माझ्यासारखे कार्यकर्ते नसतात ठरवत। आमचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि वरिष्ठ नेतेसुद्धा याच्यात आमचे निर्णय घेतील। पण जो कोणी महापौर असेल तो महायुतीचा असेल, ठीक आहे ना। आता त्यांनी पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा त्यांनी एकत्र निवडणुका त्या लढवल्या। आता जो तो पक्षप्रमुख असतो किंवा पक्षाचा अध्यक्ष असतो त्याला त्याच्या पक्षाचे निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार असतात। जो तो पक्ष आपापल्या पक्षाच्या सोयीनं पक्षवाढीसाठी निर्णय घेत असतो। ते काय निर्णय घेतील ते त्यांच्याकडे, त्याच्याबद्दल मी काय बोलणार। हे बघा, आता ते त्याला म्हणतात, काही शिवसेनेवाले संजय राऊत उद्धव ठाकरेला ब्रँड म्हणत होते, काही मनसेचे लोक राजसाहेबांना ब्रँड म्हणत होते। या महाराष्ट्रामध्ये कोणीच ब्रँड नाही, एकच ब्रँड होऊन गेला आणि तो होता हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।